आज आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हमधला तिसरी केस पाहणार आहोत, नॉर्मल टू द सरफेस. आता आपण किती पाहिलं आत्तापर्यंत? दोन केसेस पाहिल्या, अलॉंग द व्हेक्टर टुवर्ड्स द पॉईंट आणि नॉर्मल टू द सरफेस. आता अलॉंग द व्हेक्टरमध्ये काय होतं? डेल फाय आणि एक इक्वेशन होतं. टुवर्ड्स द पॉईंट्समध्ये दोन पॉईंट्स होते. नॉर्मल टू द सरफेसमध्ये काय असतं? दोन पॉईंट्स असतात, टू पॉईंट्स आणि दोन इक्वेशन्स असतात. त्याच्यावरून ओळखायचं की ही जी आपली केस ही आपली नॉर्मल टू द सरफेस आहे. आता फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल्स टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब ॲट 1 - 1 1 अलॉंग द डायरेक्शन नॉर्मल टू द सरफेस. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 9 ॲट 1 to 2. आता काय करायचं? पहिल्यांदी ह्याला डेल फाय जो आहे, पहिला फाय एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब, ह्याचा पहिल्यांदी डेल फाय करून घ्यायचा. नंतर 1 - 1 1 हे त्यामध्ये पुट करणार. मग नंतर सेकंड हे जी इक्वेशन आहे डेल फाय 1 म्हणणार. हे काय आपलं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 9 आहे ना. हा 9 इकडे घेऊया आपण. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आहे, हा इकडे गेल्यावरती काय होईल? -9 इक्वल्स टू 0. आणि ह्याला पॉईंट्स काय दिलेले आहेत आपल्याला? 1 2 2. ओके. आता स्टेप 1 डेल फाय. पहिला डेल फाय इक्वल्स टू आय बार डॅबा एक्स इक्वेशन एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस जे बार डॅबा वाय इक्वेशन एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस के बार डॅबा झेड ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब. मग नंतर डेरिव्हेटिव्ह आय बार इन ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना. मग इथे एक्स कुठे कुठे येते पाहिजे? इथे काय होईल? इथे पहिल्याला एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असा, हा 0 होऊन जाईल कारण ते एक्स नाही आहे. मग पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 वाय स्क्वेअर प्लस जे बार विथ रिस्पेक्ट टू वाय, एक्स कॉन्स्टंट आहे असा. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे वाय 2 - 1 1 प्लस इथे पण वायचं डेरिव्हेटिव्ह 1 झेड क्यूब कॉन्स्टंट आहे असा. पुढे के बार इथे अगोदर जे बार ऑफ त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आला? 2 एक्स वाय प्लस 1 ऑफ झेड क्यूब प्लस के बार विथ रिस्पेक्ट टू झेड. इथे झेड नाही आहे, 0 होऊन जाईल. वाय कॉन्स्टंट आहे असा 3 पुढे झेड 3 - 1 2 3 वाय झेड स्क्वेअर. ओके. मग पुढे काय करणार? पुट आपल्याला काय दिलेले आहे? पॉईंट्स 1 - 1 1 म्हणजे एक्स वाय आणि झेड हे यामध्ये पुट करायचे. आय बार ऑफ 1 वाय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 1 वाय स्क्वेअर प्लस जे बार ऑफ 2 x1 वाय -1 प्लस 1 झेड क्यूब 1 क्यूब प्लस के बार ऑफ 3 वाय -1 झेड स्क्वेअर 1 स्क्वेअर इक्वल्स टू इकडे काय होईल? -1चा 1 म्हणजे इथे आय ऑफ 1 प्लस जे ऑफ -2 प्लस 1 -1 प्लस के बार इथं -3 इक्वल्स टू 1 आय बार फक्त आय जे ह्याचे आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. -1 जे बार -3 के बार. हा काय आला आपला डेल फाय. पुढे काय करणार? डेल फाय 1 घ्यायचा. हे काय आपलं आय बार सेम तेच करायचं. डॅबा एक्स ऑफ सेकंड इक्वेशन घ्यायचं. काय घेतले? हे आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं होतं ते 0 फक्त इक्वल्स टू 0 न लिहिता एवढी टर्म लिहायची. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -9 प्लस जे बार डॅबा वाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर -9
प्लस के बार ऑफ डॅबा बाय डॅबा झेड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 9. डॅबा बाय डॅबा 1 इक्वल्स टू आय बार ऑफ विथ रिस्पेक्ट टू काय आहे एक्स आहे, म्हणजे ह्या सगळ्या टर्म काय होतील 0 होतील. पुढच्या फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हटल्यावरती काय येईल 2x1 2x प्लस जे बार सेम तसंच होईल. इथे वाय कुठे कुठे आहे ते बघायचे, इथेच आहे फक्त, बाकी सगळे 0. मग 2yचं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे y 2 - 1 1 2y प्लस के बारमध्ये काय विथ रिस्पेक्ट टू झेड 0 0 हा पण 0 कॉन्स्टंट म्हणजे 2z. मग पुढे काय करणार पुट काय 1 2 2 डॅबा बाय डेल्टा फाय 1 इक्वल्स टू आय बार ऑफ 2 ऑफ 1 प्लस जे बार 2 ऑफ 2 प्लस के बार 2 ऑफ 2 इक्वल्स टू आय बार ऑफ 2 प्लस जे बार 2 2 चा 4 प्लस के बार ऑफ मल्टीप्लाय 4 इक्वल्स टू 2 आय बार प्लस 4 जे बार प्लस 4 के बार. हा काय आपला डेल फाय 1. हा जो आपला डेल फाय 1 भेटला आहे त्यालाच काय म्हणणार आपण ए कॅप म्हणणार. डेल फाय 1ला काय म्हणणार आपण ए कॅप. आता ए कॅपवरती काय काढायचं आपण ए बारवरून आपण काय काढतो ए कॅप. ए कॅप इक्वल्स टू आपलं इक्वेशन आहे ते अगोदर लिहून घ्यायचं 2i प्लस 4j प्लस 4k डिवाइड अंडर रूट ऑफ आय जे केचा अंडर रूटमध्ये स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल्स टू ए कॅप इक्वल्स टू 2i बार प्लस 4j बार प्लस 4k बार डिवाइड किती ती आपली 6. ओके पुढे काय म्हणतात स्टेप थर्डला डी डी डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू डेल फाय इंटू ए कॅप. डेल फाय कोणती घ्यायची आपली पहिली ती किती आली होती 1 आय बार मायनस 1 जे बार मायनस 3 के बार इंटू ए कॅप 2 आय बार प्लस 4 जे बार प्लस 4 के बार डिवाइड 6 इक्वल्स टू आय जे जे आणि के चे मल्टिप्लिकेशन करायचे सिमिलर 1 इंटू 2 2 1 इंटू 4 4 बट साइन माइनस प्लस माइनस माइनस 4 इंटू 3 12 डिवाइड 6 आहे असं घेतला हा किती येईल -14 डिवायडेड 6 बेत्रिक 6 आणि बेसाती 14 म्हणजे 7/3 आपला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय आला 7/3 -7/3 येईल. सॉरी फाईन डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय दिलेले असतात डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो फाय दिलेला असतो आणि त्याचे पॉईंट्स दिलेले असतात. पुढे नॉर्मल टू द सरफेस असा शब्द दिलेला असतो किंवा जर नसेल दिला तरी पण काय करायचं कसं ओळखायचं की त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स आणि 2 इक्वेशन असतात त्याच्यावर ओळखायचं की ही जी आपली केस ही आपली नॉर्मल टू द सरफेसची केस आहे. मग पहिले जास्त फाय असतो त्याला फाय घ्यायचा आणि मग नंतर काय करणार त्याचे पॉईंट्स दिलेले ते पॉईंट्स पुट करायचे नंतर आपल्याला ते इक्वेशन आहे ते आपण काय करायचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आधून घ्यायचं हा इक्वल्स टू +9 आहे हा इकडे गेल्यावरती -9 इक्वल्स टू 0 होऊन जाईल. मग नंतर त्याचे पॉईंट्स काय दिलेले 1 2 आणि 1 मग आपण काय करणार डेल फाय काढायचा डेल फाय काढल्यानंतर पुट करायचे आपल्याला जे पॉईंट्स दिलेले आहेत ते पुट केल्यानंतर आपल्याला डेल फाय भेटतो. डेल फाय काढल्यानंतर मग आपण डेल फाय 1 काढणार
डेल फाय वन म्हणजे आपलं सेकंड इक्वेशन काढल्यानंतर तर जो आपला डेल फाय वन असतो त्यालाच आपण एक ए बार म्हणतो. ए बारवरून आपण ए कॅप काढतो. ए कॅप काढल्यानंतर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू डेल फाय इंटू ए कॅप आणि मग नंतर आय जे जे के केचं मल्टिप्लिकेशन आणि मग आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह भेटून जातो. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फंक्शन ॲट 1 to -1 where function of xyz equals to x square y plus xyz plus z cube at along to the surface xy cube equals to 4zy plus y square z at points 1, 2 and 0. फर्स्ट काय करतात फक्त फाय घ्यायचं. फाय काय दिलेलं आहे आपल्याला हे फंक्शन दिलेलं आहे ना पहिलं इक्वेशन घ्यायचं एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय झेड प्लस झेड क्यूब. त्याचे पॉईंट्स काय दिलेले आहेत आपल्याला वरती 1, 2, -1 आणि सेकंड 5, 1 हाय एक्स स्क्वेअर वाय क्यूब इक्वल्स टू 4xy प्लस वाय स्क्वेअर झेड. आता एक्स स्क्वेअर वाय क्यूब आहे असं ही टर्म इकडे घेणार इक्वल्स टूच्या अगोदर घेतली प्लसची मायनस झाली -4xy. आता ही पण टर्म इकडे जाईल ती पण मायनस होईल म्हणजे -y स्क्वेअर झेड इक्वल्स टू 0. आता ह्याचे पॉईंट्स काय दिलेले ॲट पॉईंट्स 1, 2, 0. ओके मग स्टेप 1 मध्ये काय करणार डेल फाय इक्वल्स टू आय बार डॅबा एक्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय झेड प्लस झेड क्यूब प्लस जे बार डॅबा वाय ऑफ सेकंड इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय झेड प्लस झेड क्यूब प्लस के बार डॅबा झेड ऑफ एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय झेड प्लस झेड क्यूब. डेल फाय इक्वल्स टू आय बार ऑफ आता काय करणार आपण डेरिव्हेटिव्ह वाय कॉन्स्टंट. आता इथे एक्स कुठे आहे ते बघायचे इथे नाही आहे हा 0 होऊन जाईल. आता इथे एक्स स्क्वेअर काय येतो चं डेरिव्हेटिव्ह 2 पुढे एक्स वाय कॉन्स्टंट आहे असा प्लस आणि इथे काय परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट काय राहील वाय झेड. पहिलं डेरिव्हेटिव्ह काय आला 2xy प्लस 1 ऑफ वाय झेड प्लस जे बार ऑफ विथ रिस्पेक्ट टू वाय कुठे येते पाहिजे इथे नाही आहे म्हणजे इथे 0 होऊन जाईल. इथे वाय विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असा प्लस हा 1 होऊन जाईल आणि एक्स वाय कॉन्स्टंट आहे असा. ओके म्हणजे जे बार काय आला जे बारचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर ऑफ 1 प्लस एक्स झेड ऑफ 1 असं लिहिलं तरी चालेल इक्वल्स टू आय बार. आता पुट करायची लिमिट्स काय आहे 1 to -1 म्हणजे एक्स वाय आणि झेड इक्वल्स टू आय बार ऑफ 2 ऑफ 1 वाय 2 प्लस 1 ऑफ वाय 2 झेड -1 के बारचं पण डेरिव्हेटिव्ह राहिला प्लस के बारचं डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू झेड आहे म्हणजे ही टर्म 0. सेकंड काय होईल ही 1 एक्स वाय आहे असं झेड क्यूब 3 पुढे झेड 3 - 1 2 म्हणजे इथे काय येईल एक्स वाय ऑफ 1 प्लस 3 झेड स्क्वेअर प्लस आधी इथे जे बार ऑफ एक्स स्क्वेअर काय किती आपला 1 स्क्वेअर 1 प्लस x1 झेड -1 प्लस के बार ऑफ x1 y 1 प्लस 3 झेड स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर इक्वल्स टू आय बार ऑफ इकडे काय होईल 4 प्लस -2 म्हणजे इथं 2 येईल प्लस जे बार ऑफ 1 प्लस -1 0 प्लस के बार ऑफ 1 प्लस 3 4
थांब काहीतरी एक्स वाय सॉरी वाय आपला इथे 2 आहे एक्स वन वाय 2 परत एक्स हा 1 आहे असा प्लस 3 एक्स स्क्वेअर दॅट इज -1 स्क्वेअर म्हणजे इथे 2 + 3 5 के बार. मग काय करायचे एकत्र लिहून घ्यायचे इक्वल्स टू 2 I बार प्लस 0 J बार प्लस 5 के बार. हा काय आला आपला डेल फाय. आता डेल फायवर तर काय नंतर काय काढणार आपण डेल फाय 1 म्हणजे I बार ऑफ डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ इक्वेशन काय आपलं इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय क्यूब मायनस 4xy मायनस वाय स्क्वेअर झेड प्लस जे बार ऑफ डॅबा बाय डॅबा वाय इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स स्क्वेअर वाय क्यूब मायनस 4xy मायनस वाय स्क्वेअर झेड प्लस के बार ऑफ डॅबा वाय डॅबा झेड ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर वाय क्यूब मायनस 4xy मायनस वाय स्क्वेअर झेड इक्वल्स टू I बार ऑफ आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे एक्स कुठे कुठे येते पाहिजे एक्स जिथं जिथं नाही तिथं 0 होते ठीक आहे. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 पुढे येईल x⁻1 वाय क्यूब कॉन्स्टंट आहे असा मायनस 4 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वाय कॉन्स्टंट आहे असा ही पुढची टर्म 0 झाली कारण तिथे एक्स नाही आहे प्लस जे बार ऑफ विथ रिस्पेक्ट टू वाय जे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असा 3 पुढे येईल वाय 3 - 1 2 स्क्वेअर मायनस 4 कॉन्स्टंट आहे असा विथ रिस्पेक्ट टू काय वाय म्हणजे एक्स कॉन्स्टंट आहे असा वायचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वाय स्क्वेअर आहे ना म्हणजे 2y 1 आणि इथं झेड प्लस के बार ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू झेड म्हणजे ही टर्म 0 फक्त काय राहिली एवढी एक टर्म राहिली वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असा एक्सचा झेडचा डेरिव्हेटिव्ह 1 मग पुढे काय करणार पुट इक्वेशन पुट पॉईंट्स 1 2 आणि 0 इक्वल्स टू I बार ऑफ 2x1 वायचा क्यूब 2 क्यूब मायनस 4 ऑफ 1 y 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस जे बार ऑफ 3 एक्स स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर वाय स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस 4 x1 1 मायनस 2 y 2 z 0 प्लस के बार ऑफ वाय स्क्वेअर 2 स्क्वेअर आणि 1 आता हे कसं येईल हे डायरेक्ट कॅल्सित पुट केलं तरी सांगते मी तुम्हाला आधी इथे काय येईल 4 4 4 2 8 4 2 8 म्हणजे ते 8 8 1 8 2 16 16 वजा 4 4 2 8 म्हणजे इथे 14 येईल सॉरी 8I प्लस इकडं 3 4 4 3 12 वजा 4 आणि पुढे 0 ने मल्टिप्लाय करून बघा आपला 0 होऊन जाईल म्हणजे 12तून 4 गेले 8 8J आणि इकडं 4 म्हणजे 4 एक मिनिट ठीक आहे हो इथे काय आहे हा जो आपण केचा जो डेरिव्हेटिव्ह काढला बघा केचा डेरिव्हेटिव्ह हा 0 होऊन जाईल इथे काय होईल विथ रिस्पेक्ट टू झेड आहे म्हणलं ते 1 होईल वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे असं पण इथे मायनस जे आहे ते आपण घेतलेलं नव्हतं हा मायनस इथे म्हणजे हा मायनस पुढं जाऊन होऊन जाईल
इथे मायनस आहे, म्हणजे इथे काय होईल -4k⁻. हा काय आला आपला ∇φ1. आणि जो ∇φ1 येतो त्यालाच आपण काय म्हणतो a⁻, इक्वल्स टू a⁻. a⁻ काय आला आपला a⁻ इक्वल्स टू 8i⁻ प्लस 8j⁻ मायनस 4k⁻. हा आला आपला a⁻. a⁻वरून आपण काय काढतो a⁻. इक्वल्स टू i⁻ प्लस 8j⁻ मायनस 4k⁻ डिवाइड ijkचे स्क्वेअरमध्ये स्क्वेअर, म्हणजे 8² प्लस 8² प्लस 4². a⁻ इक्वल्स टू 8i⁻ प्लस 8j⁻ मायनस 4k⁻ डिवाइड 12. मग नंतर स्टेप 3, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू ∇φ इंटू a⁻. ∇φ किती आली होती आपली 2i⁻ प्लस 0j⁻ प्लस 5k⁻ मल्टिप्लाय a⁻, म्हणजे ही 8i⁻ प्लस 8j⁻ मायनस 4k⁻ डिवाइड 12. हा डिवाइड पहिला 12 सगळ्यांना जाईल. हां, आता 2 इंटू 8 16, 0 इंटू 8 0 प्लस 0 ना घेतली तरी चालेल किंवा घेतली तरी चालेल. आणि इथे मायनस प्लस मायनस 5 इंटू 4 20, म्हणजे नंतर ह्या रोगांचं काय करायचं, म्हणजे प्लस मायनस मायनस 4 येईल डिवायडेड 12. 4 1 जा 1, 4 3 जा 12, म्हणजे हां, आणि साईन मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे 1/3. आपल्या काय आलं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह 1/3 मायनस 1/3, सॉरी मायनस 1/3. काय केलं आपण, बस झालं.